यानंतर एक महत्त्वाची बातमी येते। बातमी आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे, कारण राज्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। झिकाचे 127 रुग्ण आढळलेत, त्यात सर्वाधिक 98 रुग्ण हे पुणे शहरातलेत, तर एकूण रुग्णसंख्येमध्ये 63 गर्भवतींचा समावेश आहे। झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये गर्भवतींचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली। झिकावर निश्चित उपचार नसल्यानं रुग्णाला दिसणाऱ्या लक्षणांवर औषधं दिली जात आहेत। भरपूर पाणी पिणं, पुरेशी विश्रांती आणि सात्विक आहार यातून रुग्ण बरा होऊ शकतो। दरम्यान झिकाचा प्रसार कसा होतो आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपचार कसे करावेत हे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। घर आणि परिसरात डासांची उत्पत्ती टाळणं आवश्यक आहे। डास चावू नये याची काळजी आपण घ्यायला हवी। अंगभर कपडे वापरणं गरजेचं आहे। घराजवळ पाणी साठवू देऊ नका। भरपूर पाणी प्या। पुरेशी विश्रांती घ्या आणि आहार सात्विक असू द्या। कसा पसरतो झिका बघा। एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे झिकाचा प्रसार होतो। झिका रुग्णाचं रक्त पिलेले डास चावल्यास झिकाची लागण होते। लैंगिक संबंधातून झिकाचा प्रसार होतो। गर्भवतींकडून बाळाला झिकाचा संसर्ग होतो।